लवाने विचारले, काय करूया? अडवूया. श्रीरामाच्या सैन्याबरोबर युद्ध करावे लागेल. करायचे. महापराक्रमी लक्ष्मणाशी सामना करावा लागेल. मग काय, आपण भित्रे आहोत? आपणही पराक्रमी आहोत हे सिद्ध करण्याची हीच संधी आहे. ठीक आहे तर चल मग. दोघांनी अश्वाला पकडले आणि आश्रमाच्या दिशेने निघाले. तोच समोर रामाची चतुरंग सेना दिसली. लक्ष्मण आणि शत्रुघ्न सैन्याचे नेतृत्व करीत होते. आपला अश्व दोघा मुलांनी अडवला आहे हे पाहताच लक्ष्मण पुढे झाला. म्हणाला, बाळांनो, तो अश्वमेधाचा अश्व आहे. त्याला असा पकडता येत नाही. सोडा त्याला. सोडण्यासाठी आम्ही पकडला नाही. हे सैन्य पाहिलेस? सैन्याकडे बोट दाखवून लक्ष्मणाने विचारले. हे श्रीरामाचे सैन्य आहे. या इतक्या सैन्याबरोबर लढाई करावी लागेल. करणार का? थट्टा करीत लक्ष्मणाने विचारले. या सैन्याशी तर आम्ही युद्ध करूच, पण त्या लक्ष्मण आणि शत्रुघ्न बरोबर सुद्धा करू. लक्ष्मण तो मीच आणि हा शत्रुघ्न. मग तयारी आहे का युद्धाची? अलबत. तुमचा सगळ्यांचा पराभव करूनच हा अश्व आम्ही मातेला दाखवायला आश्रमात नेऊ. तुम्ही कोण आहात? त्यांचे ते बाणेदार उत्तर ऐकून नाही म्हटले तरी लक्ष्मण मनात चरकला आणि विचारले, आम्ही कोण आहोत यापेक्षा युद्ध कसे करतो ते अगोदर बघा. आमच्या पराक्रमानेच तुम्हाला आमचा परिचय करून देतो, कुश म्हणाला. बोलता बोलता दोघे युद्धाच्या तयारीत उभे राहिले आणि बघता बघता घनघोर युद्ध सुरू झाले. आपण या मुलांना सहज हरविणार असे जे लक्ष्मण शत्रुघ्नाला वाटत होते ते फोल ठरले. दोघेही आवरता आवरेनात सपासप बाण सोडून त्यांनी सर्व सैन्याला जखमी केले. शेवटी संमोहन अस्त्रांचा प्रयोग करून सर्वांना जाग्यावर झोपवून टाकले. त्यात लक्ष्मण आणि शत्रुघ्न दोघेही संमोहित होऊन जमिनीवर कोसळले. आपला पराक्रम मातेला सांगावा म्हणून दोघेही अश्व घेऊन आश्रमात आले. सजवलेला अश्व दोघेही घेऊन येतात हे पाहून सर्वजण गोळा झाले. सीता आली, वाल्मिकी आले. वाल्मिकींनी विचारले, हा अश्व कुणाचा? तुम्हाला कोठे सापडला? दोघांनी सर्व हकीकत सांगितली. ऐकून सीतेला धक्काच बसला. लक्ष्मण भाऊजींचा पराक्रम तिला माहीत होता. रावणाचा मुलगा मेघनाद याला ठार मारणाऱ्या महापराक्रमी लक्ष्मणाला यांनी बेशुद्ध केलं. तिच्या मनात एकच कल्लोळ सुरू झाला. मनाची धाकधूक वाढली. तिची स्थिती ओळखून वाल्मिकी म्हणाले,